आज मी ज्या गावात आली आहे त्या गावामध्ये येऊन मी हिम्मतराव लेडीज टेलर शोधते आहे. कारण मला असं समजलं आहे की हिम्मतराव लेडीज टेलरमध्ये जे गोपाळ टेलर म्हणून आहेत ते मेजरमेंट न घेता अचूक मापाचं ब्लाऊज आणि कपडे शिवून देतात आणि तेच टेलर शोधायचा माझा प्रयत्न आहे. खरं तर ते गाव कसं आहे आपण तिथूनच सुरुवात करूया. या माझ्याबरोबर वा या गावामध्ये आल्या आल्या ही चहाची टपरी आपल्याला दिसते तर तुम्हाला आत्ता कळलं आहे मी कोणाबद्दल बोलते आहे. देवमाणूस मधला अध्याय या झी मराठीवरच्या मालिकेच्या सेटवर मी आली आहे आणि इथेच हिम्मतराव लेडीज टेलर शोधायचा माझा प्रयत्न आहे. इथे आपण आत आल्यावर ही चहाची टपरी आहे. इथे काही जण बसलेले दिसत आहेत. खरं तर शूटिंग आटपून बसले आहेत ते सगळे आता. एक प्रकारे ना छान इथे त्यांनी एक मार्केट सुरू केलेलं आहे. इकडे वेगवेगळी कपड्याची दुकानं आहेत, मोबाईल शॉप आहे, असं बरंच काय काय आहे. आणि आता हिम्मतराव लेडीज टेलर कुठे हेच सगळं शोधायचा माझा प्रयत्न आहे. बघूयात जरा आपल्याला बरेच काय काय कोण कोण इथे दिसतं आहे. आणि कपड्यांचंही दुकान आहे, मोबाईल्स दुकान आहे, पूजा भंडारे आय गेस. ओ दादा ते गोपाळ टेलर तुम्हीच का? हो मीच. तुमच्याबद्दल बरंच ऐकून आहे तर म्हटलं जरा तुमच्याशी गप्पा माराव्यात. चालेल का? गप्पा मारायला आलाय की कपडे शिवायला आलाय? त्याबद्दल ठरवूया आपण. पण जे मी तुम्हाला म्हणत होते हिम्मतराव लेडीज टेलर ते मला भेटलं आहे फायनली. आणि हेच ते गोपाळ टेलर आहेत ज्यांची ख्याती आपण ऐकली सगळ्यांनी की ते हात न लावता मेजरमेंट घेतात आणि त्यामुळेच या गावातल्या अनेक बायकां त्यांच्या फॅन आहेत. हे खरं आहे का मी जे हे खरं आहे. तितकंच खरं आहे. खरं तर गोपाच्या लई जण प्रेमात आहेत. माणसं आहेत, बाया आहेत, आज्या आहेत, सगळेच आहेत. कारण गोपाची लई भारी खासियत आहे की तो कुठल्याच बाईकडे कधी वर डोळा करून बघत नाही किंवा त्यांचा माप घेताना त्यांच्या अंगाला कधी स्पर्श करत नाही. त्याच्यामुळं बाबा हा त्यांचा देव माणूस आहे किंवा हा सतत लोकांच्या मदतीला धावून जातो. काय त्यांना कमी जास्त असेल ते सगळं बघत असतो. म्हणून हा गोपाळ त्यांचा एक देव माणूस म्हणून त्याच्याकडे बघतात लोक. तुला सांगू किरण, आयुष्यातली सगळी ऍक्टिंग झाली आहे माझी करून. सो मी आज आहे देवमाणूस मधला अध्याय या मालिकेच्या सेटवर आणि आत्ता किरण गायकवाड माझ्याबरोबर आहे. म्हणजेच देवमाणूस, म्हणजेच गोपाळ, म्हणजेच अजित कुमार. अजित कुमार नाही, देवी सिंग असं त्याचं मूळ नाव आहे या कॅरेक्टरचं. देवी सिंगचं त्याने अजित कुमार देव झाला. त्यानंतरच एक सीझन झाला जो आमचा सेकंड, त्याच्यामध्ये मी नटवर सिंग होतो. आणि आता हा मधला अध्याय, इकडे मी गोपाळ आहे. माणूस तोच आहे. त्याची कर्म पाप जी काही आहेत ती सगळी तशीच असणार आहेत की काय वेगळी असणार आहेत हे तुम्हाला बघायला मिळेल. वेगळी पात्रं आहेत इकडे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही मी बघितलं आमचं गाव दाखवत होते सगळं, गावामध्ये हे सगळे कपडे वगैरे. तर हे माझं दुकान आहे आणि या दुकानामध्ये पण खूप सुया आहेत ज्या कुठे कुठे टोचतील मला, कधी कधी टोचतील मला माहिती नाही. खूप साऱ्या काय म्हणून नवीन नवीन आयडियाज आहेत इकडे. तर गंमत आहे यावेळी. पण मला ना बघायचं हिम्मतराव टेलरचं हे शॉप जे काय ते. पण हा लुक एकदम वेगळा आहे, एकदम कमाल आहे. म्हणजे याआधी 2 अध्यायांमध्ये तुला जे बघितलं आहे त्याच्यापेक्षा हा खूप वेगळा आहे. जरा मला लुकबद्दल सांग. म्हणजे कसं आहे ना, देव किरण गायकवाड नाही तर अजून कोण देव माणूस इमॅजिन नाही करू शकत प्रेक्षक. मी आत्ताच एक देव माणूस बघितलाय, खूप कमाल होता. मांजरेकरांचा खूप कमाल होता. थँक्यू सो मच. पुन्हा ते देव माणूस आणि माझं नाव असं ते जोडूनच येत आहे. या शॉपबद्दल बोलतो मी खरं तर, या लुकबद्दल बोलतो. हा कुर्ता मी फक्त आजच्या दिवसासाठी, कारण आज आमचं इनॉग्रेशन झालं आहे, माझ्या दुकानाचं उद्घाटन झालं आहे. आणि एरवी मी चेक शर्ट आणि पॅन्टवरच असतो. क्लीन शेवमध्ये मी टेलिव्हिजनवरती पहिल्यांदाच काम करतो आहे. रादर टेलिव्हिजन किंवा पडद्यावरच मी पहिल्यांदा काम करतो आहे. एक सिनेमा केला आहे, तो अजून रिलीज व्हायचा आहे. सो हा एक नवीन लूक आहे. टिळा आहे डोक्यावर. ते असं एक गमतीनं कोणीतरी एक आजोबा मला म्हणाले, आजी त्यांच्याबरोबर चालले होते, बघ तो कसा माणूस आहे, बघितलं का तो देव माणूस बायकांकडे वाईट नजरेने बघतो वगैरे वगैरे. तर तो आजोबा खूप भारी म्हटले, तसं बघितलं का कसं आहे, कपाळावर टिळा आणि बाईवर डोळा. तर मी म्हटलं अरे हे काय, काही लोकांनी कसंही क्रिएट करून ठेवलं आहे ते. तर ते एक वेगळा लुक पण आहे हा. चल मला जरा दाखव हे तुमचं टेलर शॉप ज्याचं आजच इनॉग्रेशन झालंय आणि हे मालक आहेत त्या टेलर शॉपचे. या आतमध्ये या. मला यायला पण भीती वाटते. इकडे असं काही नाही आहे आत्ता तरी. हे रेडीमेड ब्लाउजेस आहेत. बाय द वे मी शिलाई शिकलो आहे. मी असं म्हणजे ब्लाऊज वगैरे नाही शिवू शकणार लगेचच, पण मी
इथे आल्या आल्या इथेच प्रमोच्या दिवशी याच मशीनवर मला पहिल्याच दिवशी शिकवण्यात आलं आणि मी शिकलो. तर मी माझी एक पॅन्ट फाडली, त्याचं 3/4 बनवलं आणि ते मस्त झालं आहे. सो ते मला आवडलं आहे की मी करू शकतो, हा कॉन्फिडन्स आला आहे. आणि म्हणजे माझ्याकडे पुढे जाऊन कॉस्ट्युम वगैरेची कामं जरी आली तरी मी करू शकतो असं मला वाटतंय. मी पण काहीतरी शिवून जाते. पण हे छान आहे ना, आपण आधी डॉक्टर म्हणून प्रेक्षकांच्या समोर आलो. म्हणजे असं असतं ना की आपल्यातलं छटा आपण उलगडतो, पण टेलर ही समहाऊ एक वेगळंच आहे, बिकॉज त्याला ना कला कौशल्य लागतं, राईट? तू जेव्हा पहिल्यांदा ऐकलंस की बाबा आत्ता या मधल्या अध्यायामध्ये असं असणार आहे, फर्स्ट इम्प्रेशन काय होते? आय वॉज लाईक काय आपण देवमाणूस करतोय परत. म्हणजे पहिला भाग झाला जिकडे मी पुन्हा जिवंत होणार हे कळलं होतं, हिंट दिली होती. सेकंड भागामध्ये मी मेलो, म्हणजे फाशी दिली त्याला, संपलं. आता इथे देवमाणूसचं प्रकरण संपलं. पण तरीही प्रेक्षकांची मागणी यायला लागली की हे प्रकरण आम्हाला हवं आहे, आवडलं आहे आम्हाला, तर पुन्हा आणा. तर मग हे आणलं. तर हा मधला अध्याय आणला आहे. पहिला भाग आणि दुसऱ्या भागाच्या हा मध्ये माणूस कुठे होता, तो काय करतोय, तर वाराणसीवरतून तो इथे येतो आणि नंतर जे काय इथे थैमान घालतोय हे तुम्हाला बघायला मिळेल आता सुरू होणार आहे. पण काय कसं तुला किती आवडलंय तुझं हे टेलर शॉप? मला खरंच मीच खूप क्युरियस आहे की मलाच असं झालं होतं की 1 मिनिट ते मशीन वगैरे ते जरा मोठं प्रकरण आहे, आपल्याला नाही जमणार आहे ते लगेच असं वगैरे वगैरे. काही ठराविक माणसं आहेत आमच्याबरोबर, शंकर दादा म्हणून वगैरे कॉस्ट्युमचा, त्याने मला खूप हेल्प करतो तो. मीच जरा जास्त क्युरियस आहे आत्ता या गोष्टींसाठी, कारण अजून माझे इथले सीन सुरू झालेले नाही आहेत. जे काही प्रोमोमध्ये मी केले तेवढंच काहीतरी मी शिलाई मशीनचं वगैरे, पण इंटरेस्टिंग काहीतरी 2 ट्रॅक आलेले आहेत जे मी वाचनात आलेले आहेत, अजून सीन नाही झालेले. त्यामुळे मी पण क्युरियस आणि धकधुक मलाही होतं तेवढंच. किरण, तू आत्ता म्हणालास की तू मशीन चालवायला सुद्धा शिकलास, तर आता मी इथे आलीच आहे या हिम्मतराव लेडीज टेलरमध्ये. बाय द वे, हिम्मतराव बाबा हिम्मतराव गोपाळचे बाबा आहेत. गोपाळ कोण आहे हे तुम्हाला सिरियल सुरू झाल्यानंतर पहिल्या एपिसोडलाच कळेल. मी आता तुम्हाला क्लू देणार नाही त्याचा काही. हिम्मतराव त्याचे बाबा आहेत. बाबांच्या नावावरती त्याने सुरू केलेलं आहे दुकान, जे की बाबांना बिलकुल आवडत नाही. माझ्या मुलाने आपले नाव टेलरिंग शॉपला आणि जो काही बायकांचे ब्लाऊज शिवतो हे त्यांना पटलेलंच नाही आहे. आणि माझा बाप म्हणजे पंचक्रोशीत एक नावाजलेला पहिलवान वगैरे असं काहीतरी आहे आणि त्याला हे पटत नाही आहे असं काही आहे. पुढे पुढे जाऊन मग तर पैसे मिळायला लागतात, मग ते माझा पोरगा असं काहीतरी होतं त्यांचं. हे किती सस्पेन्स आणि सरप्राइझिंग आहे की एकतर हा व्यक्ती कोण आहे नेमका आणि त्याचे वडील हे कुठून आले अचानक, है ना? हां, याची सगळी उत्तर तुम्हाला 2 जून पासून मिळतील. तर मग आता मी इथे आलेच आहे आणि तू म्हणालास की मशीनही चालवता येते, जरा काहीतरी मला शिवून दे ना आज इथून जाता जाता, मी घेऊन जाते. बरोबर? काय चल मी तुला ना एक पिशवी हे करून दाखवतो. एकदम सराईत पिशवी शिवून देतोय तो मला. तेवढं तर मी करू शकतो लगेच तुला असं पटकन, कारण ब्लाऊज शिवायला एक 3-4 दिवस तरी लागतील मला. या पण हा जेवढा तू सरळ दाखवतोयस मला गोपाळ, 1000% हा एवढा सरळ तर नाहीये ना? नाही एवढा नाही, जिलबीसारखा सरळ येतो. जिलबीसारखा सरळ येतो. त्याची गंमतच त्या कॅरेक्टरची ती आहे की त्याच्या झोन दरवेळी वेगवेगळे होत असतात, त्यामुळे ती एक वेगळी गंमत आहे. वा वा, हे काय असते? नवखा माणूस आहे ज्याने आत्ताच सुरुवात केलेली असं समजा तुम्ही. आणि तूच सांग मला हे जमलंय नाही जमलंय. मला पिशवी दिसली मला की जमलंय ते. खरं आहे, म्हणजे मला खूपच आदर आणि रिस्पेक्ट आहे टेलर लोकांबद्दल. कारण मी जेव्हा इकडे शूट केला मी वाराणसीमध्ये, तेव्हा लूममध्ये होतो आम्ही आणि त्या काय कसबीने साड्या विणत होते आणि काय ते होतं यार, इतके पटपट म्हटलं या स्पीडनी जर मला करता आलं तर मी मिळवलं. चालेल, पिशवी इन प्रोसेस. कात्री हे या वेळेचं त्याचं एकदम महत्त्वाचं हत्यार आहे. हीच ती कैची, याच कैचीने पुढे सगळे जे काही कांड होणार आहे तिकडे ते याच्यातून होणार आहे. आणि ही माझ्याकडून तुला गिफ्ट. क्या बात, थँक्यू सो मच. हे मला खूप आवडलेलं आहे. गोपाळ टेलर यांनी मला ही पिशवी बनवून दिली आहे. थँक्यू सो मच. विचार करतो प्लास्टिक वापरू नका तुम्ही. तुमच्या पिशव्या जरी शिवायच्या असतील तरी तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. गोपाळ या टेलरकडे तुम्हाला अशा पिशव्याही शिवून मिळतील रंगीबेरंगी कपड्यांमध्ये. हे ॲक्च्युली किती छान आहे ना, या निमित्ताने काहीतरी वेगळं शिकायला सुद्धा मिळालं. ॲक्च्युली होय. पण ना आत्ता मी इथे बघते
म्हणजे जरा इथे दरवाजा दिसतोय, तिथे दरवाजा दिसतोय, बऱ्याच काही काही सिक्रेट गोष्टी आहेत इकडे. तर काय आहे ते नेमकं? म्हणजे ते म्हणतात ना की गडे मुडदे असं काही, म्हणजे काय? एक तर देव माणूस आणि त्याच्याबरोबर हे कांड हे जोडूनच आलेलं आहे आणि सस्पेन्स हा त्याच्या नावालाच जोडलेला आहे. इथे माझं चेंजिंग रूम आहे. जे काही पुढे घटना घडणार आहेत त्या सगळ्या इथून आतमध्ये आहे. आणि एक जे तुम्ही प्रोमोमध्ये बघितलं आहे, मी एका कपाटातून आत जातो आणि एक भलतीच खोली असते आतमध्ये आणि मी तिकडे मर्डर करतो. तर इथून पुढे हे सगळे कांड या दारातून आतमध्ये होणार आहेत. हे ते दरवाजा आहे बघा इकडे, अशा तो प्रकार दरवाजा आहे. इकडनं सगळं आतमध्ये आहे. येस, तुम्हाला चला मी एक छोटीशी झलकच देतो, हलकी. या जरा आत या. हे सगळं बनवलंय ना किरण? सगळं बनवलेलं आहे. आमचे पांडू दादा आर्ट डिरेक्टर आहेत. सो इथे हे जे काही तुम्हाला दिसतोय कठडा, हा या कठड्याच्या पाठीमागे उतरायला एक जागा आहे आणि हा रस्ता अंडरग्राऊंड जातो. याच्या खाली एक रूम असते आणि तिकडे सगळे कांड होणार आहेत. आणि शपथ, म्हणजे तुला कसं वाटलं जेव्हा तू पहिल्यांदा बघितलंस हे? खोलीत खोली खोलीत खोली. मी त्याची विचारांची खोली बघूनच मी हे झालं होतं त्यांचं, की अरे हे इतकं कसं काय. आणि जेन्युइनली म्हणजे त्रस्त माणूस किंवा तिसरा माणूस म्हणून जेव्हा मी बघतो ना, हे खूप भयानक आहे हे सगळं बघताना. आणि हे आता मला करायचं आहे, तेवढ्याच ताकदीनं करायचं आणि ते खरं वाटलं पाहिजे. सो कारण लोकांच्या खूप अपेक्षा आहेत आमच्याकडे. डेकोरेशन पण छान केलंय ना इथे, म्हणजे आजच झालंय वाटतं ओपनिंग. इनॉग्रेशन आजच आमचं शूट झालंय हे काय, म्हणून याला शिलाई मशीनला वगैरे जी काही फुलं वगैरे मग अशी बघितलीस तू ती आहेत. किरण, याआधी ना देवमाणूसच्या निमित्तानं मला गप्पा मारायची संधी नाही मिळाली तुझ्याशी, पण मला सांग, असं कॅरेक्टर प्ले करताना किंवा विक्षिप्तच पर्सनॅलिटी आहे ती, जी काय आहे तो क्रूर आहे, याच्या पलीकडे शब्द नाही आहे त्या माणसासाठी, मेंटल प्रिपरेशन ना तितकंच गरजेचं असेल तुझ्यासाठी, राईट? मला ती प्रोसेस सांग तुझी. मला मेंटली खूप मी गेलो होतो पहिला सीझन याचा जेव्हा सुरू झाला होता. कारण इतकी निगेटिव्ह, म्हणजे काय असतं की आपण कुठलाही राजकारणी माणूस किंवा आणखीन कुठला तरी व्यक्तिरेखा साकारताना आपल्याला ती माणसं समाजामध्ये दिसत असतात, पण असा खून करणारा माणूस किंवा आपण कोणाचा तरी खून करताना बघितलेलं नाही आहे, ते पकडणार कसं? ओके, एक ढोबळ आकृती तुला तयार करावी लागते. त्या अर्थात दिग्दर्शक, लेखक वगैरे आमचे यांची मेहनत आहेच आहे त्याच्याबरोबर, पण ही विकृती माझ्यामध्ये आणणं, माझ्या डोळ्यांमध्ये आणणं, कारण मला लाऊड करून उपयोग नव्हता. खूप शांतपणे, तितकाच कामली, कोल्ड ब्लडेड वाटला पाहिजे तो, म्हणून त्याला शांतपणे त्या डोळ्यांमध्ये उतरवावं लागलं मला. तेव्हा नुसती माझी नजर जरी आता इकडे हे झाली आणि मी डायलॉग बोलताना तर त्या नजरेतून बऱ्याचदा खूप बोललं जातं, तर ते इनसोल करण्यासाठी मला खूप त्रास झाला. म्हणजे सुरुवातीचा 1-1.5 महिना मी नीट झोपतही नव्हतो. म्हणजे इथून शूट संपल्यानंतर घरी गेल्यानंतर आंघोळ करायचो, क्लीन व्हायचो आणि मग झोपायचो मी, त्याशिवाय झोपच लागत नव्हती. पण आता ते अंगवळणी पडलं आहे, ऑन ऑफ होता येतं आहे. कॅरेक्टर जरी तेच आहे देव माणूस, पण गोपाळची व्यक्तिरेखा आहे. यावेळी मी सातारी भाषेमध्ये बोलतो आहे सिरियलमध्ये. गंमत आहे पूर्ण, आजूबाजूचा वावर सगळा चेंज झालेला आहे त्याचा. यावेळी तो वावरही त्याचा वेगळा आहे, रात्रीची त्याची वेगळी कामंही सुरू झालेली आहेत आणि हे गंमत आहे सगळं. तर मला असं वाटतं की 1 आणि 2 मध्ये जो काही तुम्ही प्रेक्षकांनी आम्हाला भरघोस प्रतिसाद दिला होता तसाच यावेळी पण मिळेल आणि हे नो गॅरंटी मिळेल असं मला वाटतं. तू जसं 1 आणि 2 बद्दल बोललास, खरं तर ते ना एकतर आउट अँड आउट विलन हे कदाचित एक वेळेस सोपं पडून जातं, कारण हा विलनच आहे. बट जे तू करतोयस तो लोकांना दाखवायला तो चेहरा फार भोळा आहे, पण मागचा चेहरा काहीतरी भलताच, म्हणजे तो विक्षिप्त चेहरा आहे. अशा वेळी ना जास्त अभिनयाचं म्हणूया, तुमच्या मेंटल गोष्टीचा अनेकदा कस लागत असणार. या सीझनबद्दल सांग मला पर्टिक्युलरली, आत्ता काय तयारीचं आहे? आत्ता खूप चालली आहे. झाले शूट चालू? 15-20 दिवस झाले असतील. मला ना अशी एक सवय आहे की आपण काहीतरी काम करायला घेतलं म्हणजे पूर्ण हात घालायचं त्याच्यामध्ये, त्याशिवाय मी हातात कामच घेत नाही. तर राजू सर, आमचे दिग्दर्शक राजू सावंत, ते नेहमी मला म्हणतात की किरण, तू जेव्हा येतोस काहीतरी घेऊन येतोस आणि ते सगळं गवत असतं तुझ्याकडचं, तू काळजी करू नको, जे काही साठवतं ते सगळं घेऊन ये, मी बरोबर त्यातून दुर्वा काढतो. सो मी इतकी तयारी करून आलेलो आहे. आता माझा मोबाईल नाही आहे, तुम्हाला दाखवलं असतं मी जवळपास एवढा बायबल असं लिहून ठेवला आहे की मला हे करायचं आहे, हे करायचं आहे, मग मी असं करीन, असं आहे, असंच होणं आहे, मला असं ऑन ऑफ व्हायचं आहे, माझं हे रिलेशन याच्याबरोबर असं असेल तसं असेल, मी हे सगळं तयारी करून आलं आहे.
आणि आता ते इम्प्लिमेंट व्हायला लागलं आणि यावेळी मी ठरवलं की जास्त न बोलता कमी शब्दांमध्ये कसं रिॲक्ट होता येतं आहे, जास्त कसं बोलू आपण, ते या सीझनमध्ये आहे. अगदी. पण सगळ्यात जास्त अभिनेत्रींबरोबर काम करायचा रेकॉर्ड तुला द्यायची इच्छा होती नाही, हे एकाच सिरियलमध्ये. एकाच सिरियलमध्ये म्हणजे मला असं वाटतंय एकमेव हिरो असा असावा की ज्याला इतक्या हिरोईन मिळाल्यात काम करायला, 2-2 महिन्याला एक वेगळी हिरोईन. आणि त्यामुळे एक वेगळं मलाही टास्क असतो तो, कारण आत्ता ओळख होते, रॅप होतो आणि मर्डर होतो, तोपर्यंत तुझं होईपर्यंत लगेच दुसरी हिरोईन आलेली आहे, परत तिच्याबरोबर रॅप करणं. बरेचदा काय होतं, 1-2 वर्ष आपण एक सिरियल करत असतो तेव्हा एकदा रॅप होतं, मग माहिती असतं तू काय रिॲक्ट होणार आहे, मी काय करणार, ते काम करण्याची प्रोसेस ती आहे. त्यामुळे मला रोज नवीन असं स्वतःला सांभाळून किंवा चाचपडून बघितल्यासारखं होतं याला. क्या बात. आणि वैष्णवी तुला याच मालिकेच्या सेटवर भेटली होती, आत्ता ती काय म्हणाली हे सगळे प्रोमो बघून वगैरे? तिने कॉमेंट टाकले की तुला माप घ्यायला शुभेच्छा. ती जास्त इंटरेस्टेड आहे खरं तर हे सगळं बघण्यात. ती म्हणते तू मला काहीही सांगू नकोस, मला तुला तसं बघायलाच खरं तर आवडतं, त्या सेटवरती मी तुला तसं बघायचं वगैरे वगैरे. तर मला तिची रिॲक्शन बघायची पहिला एपिसोड बघताना. येस. आणि ना हे टेलरिंग शॉप बघितल्यानंतर आता या गोपाळचा वाडा कसा आहे तो मला बघायचा आहे. जाऊन वाड्यावर जाऊया आता, चला. वाड्यावर या. तर आत्ता मी किरण बरोबर म्हणजेच गोपाळ बरोबर त्याच्या वाड्यामध्ये आलेली आहे. हा पहिल्या नजरेत आवडलेला आहे का वाडा? म्हणजे काय, हा गोपाळचा वाडा आहे आणि खरं तर कमाल इंटरेस्टिंग आहे. आतमध्ये खूप त्याची काही काही जागा आहेत इथे, पण त्याच्या काही पुढे काही घडणार आहे सस्पेन्स मला ओपन करावं असं वाटतं, पण मी नाही करणार आहे ओपन. हे कुरोली असं गावाचं नाव आहे या गोपाळपंताची वाडी खरं तर, पण कुरोली असं नाव सिरियलमध्ये आहे. आणि खूप तामझाम झालाय इकडे एक ऑलरेडी, जो तुम्हाला मला असं वाटतं की 6व्या किंवा 7व्या एपिसोडमध्ये बघायला मिळेल. ते काय आता तुम्हाला आत्ता बघून घ्या तुम्ही लोकेशन, आणि तुम्हाला सिरियलमध्ये बघायला मिळेल की नक्की काय झालंय. किरण, पण तू याआधी पण वेगवेगळ्या लोकेशन्सवर शूट केलंय या देव माणूस मालिकेसाठी, आणि आत्ता हा एक वाडा आहे, तुझं ते टेलरचं दुकान आहे. सो सेट असा असतो ना, आपण आपला जास्तीत जास्त वेळ त्या सेटवर घालवत असतो, राईट? तुझं काय नेमकं कनेक्शन तेव्हाही आणि आत्ता या प्रत्येक सेट बरोबर? मी खरं तर त्याला माझं घर म्हणून कधीच बघत नाही, कारण जस्ट बिकॉज ऑफ ते कॅरेक्टर तसं आहे. कारण तो कुठल्याच घराला स्वतःचं घर नाही हे करत. मी त्याला एक खूप भारी उपमा दिली की मी त्याला विषारी साप म्हणतो, कारण तो हळूच येतो कुठल्या तरी घरामध्ये, तिथे बसतो, बस्तान मांडतो, तिथली पिल्लं माणसं खातो आणि निघून जातो तिकडनं. तर ते तसंच मी पण त्याच झोनमध्ये राहतो की हा एक घर आहे, हे चांगलं आहे, माझी सोय होते इकडे, दॅट्स इट. तर मीही त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने तिकडे बघतो, म्हणजे ते इनबिल्ट तसंच राहतं. कारण मी जर कनेक्शन, मी तसा हळवा आहे खूप, जर का मी कनेक्शन करत बसलो तर मी सेट सोडून जाताना रडीन वगैरे, मग त्याच्याबरोबर असं होईल. चला बघूयात हा वाडा. हा खरा रिअल लोकेशन आहे ना? हे पाऊस गेला आहे. वा वा, थँक्यू. सो हे रिअल लोकेशन आहे सगळं हा वाडा? येस, हे सगळं रिअल लोकेशन आहे, काही बनवलेलं नाही आहे इकडे. याच्या थोडंसं मी काहीतरी मॉडिफिकेशन्स केलेत, समोरचं काहीतरी आर्ट वाईज, पण हे सगळं ऑथेंटिसिटी काहीतरी 60-70 वर्ष या वाड्याला झालेली आहेत. आणि हे तसंच आहे. 60-70 वर्ष झालेली आहेत या वाड्याला? होय होय होय, हे खूप जुनं बांधकाम आहे आणि बाभळीपासून याचं काहीतरी बनवलेलं स्ट्रक्चर आहे, हे मला त्या बाबांनी सांगितलं. आणि मलाही तेव्हा क्युरिओसिटी झाली की म्हणजे सागवण आणि बाभळ याच्यातला फरक मला तेव्हा कळला की ही लाकडं अशी का वापरली जातात. आणि हा वाडा खूप पाठीमागे मोठा आहे. हो, मी बघितलं आता. पण आता जे आम्ही प्रोमोमध्ये बघतोय, खरं तर मालिकेमध्ये चित्र कदाचित वेगळं असू शकतं जसं जसे एपिसोड पुढे जातील. पण मला सांग किरण, नेमकं म्हणजे गोपाळच्या घरात या वाड्यात कोण कोण राहतं? या वाड्यामध्ये गोपाळची सगळी फॅमिली 10 जणांची आहे, इन्क्लुडिंग गोपाळ. मी त्यांची नावही सांगू शकतो पटपट. सुधाकर आहे, सुधाकर त्याचा मोठा भाऊ आहे. सुधाकरला 2 मुलं आहेत, एक मुलगा आहे जो ऋतिक आहे, एक आजी आहे हिम्मतरावांच्या 2 बायका फुलावती आणि रंजना, नरू आजी आहे, गोपाळ आहे, हौसा एक आहे, आणि गोपाळची बायको, अशी 10 जणांची फॅमिली आहे. ओके.
आणि इकडे मस्त छान काय काय हे सगळं कॅरेक्टरला जाणार आहे ना. कॅरेक्टर इकडे आमची नरू आजी झोपलेली असते. ही सरू आजीची जुळी बहीण. जुळी बहीण नरू आजी आहे. इथे माझी सरू आजी झोपलेली असते आणि जेव्हा केव्हा मला बाहेर जायचं असतं कांड करायला तर मी जाऊ शकत नाही, कारण रात्रीचे इथून दार ओपन करताना तिला कळत असतं. सो ह्या अशा म्हणजे आता ती नाहीये इथे तरी मला त्याचा भास होतोय की इथे ती असते वगैरे. इकडे आमचे अण्णा बसतात. हा आप्पा ते होतं ना, अण्णा नाईक तेच होतं ना. जरा येऊयात. लाडानं अण्णाच म्हणतात, सगळेच अण्णा म्हणतात. तर इथे आमचे अण्णा बसतात, आप्पा झोका त्यांचा. आणि आमची जागा तिकडे ह्या 3 नंबरच्या याच्यावरती असते. पोल 3 नंबरचा पोल तिकडे खाली बसलेलो असतो मी नेहमी. तिकडे खाली असतो मी नेहमी जेवायला वगैरे. हे तुझा कोणता पहिला सीन शूट? प्रमोवाला पहिलावाला प्रमो. इथे मी जेवायला बसलेलो असतो आणि माझी बायको येऊन तिथून मला शिव्या घालत असते की नामर्द वगैरे, आणि इथून मी उठून निघून जातो आणि तो कांड करतो जो काही तुम्हाला प्रमोमध्ये बघायला मिळतोय. खरंच मस्त आहे. आणि ना युजली असं असतं की जसं मी तुला मगाशी विचारलं की प्रिपेरेशन सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. मला सांग की परत त्या गेटअपमध्ये येणं किंवा परत ती व्यक्तिरेखा साकारणं किती चॅलेंजिंग आहे तुझ्यासाठी? कारण गॅप गेलाय ना बराच आता सीझनचा. गॅप गेलाय 2 सीझनच्या मध्ये. आता हा 3रा सीझन येतो. अर्थात ती पकडापकड चालूच आहे. ऑन ऑफ होणं, तिथपर्यंत पोचणं आणि तेच वाटून न देणं हे पण आहे. तर ती एक वेगळीच कसरत आहे आणि यावेळी जरा मी वेगळा त्याला ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचे मित्र आहेत. मागच्या वेळी भजनामे त्याचे मित्र होते पण तो तसं वागत नव्हता त्यांच्याबरोबर, पण इथं तो त्यांच्याबरोबर तसा वागतोय कारण हे गोपाळचे लहानपणीचे मित्र आहेत. तर गोपाळ कोण आहे आणि हे गोपाळमुळे काय, गोपाळ काय आहे हे तुम्हाला पहिल्या एपिसोडला कळेल आणि तिथून सगळी सूत्र तुमच्या हाताला लागतील. बघूया का वाडा आतमध्ये पण कसा आहे? या इकडे छान. माझी बेडरूम दाखवतो. खरंच हे खूप जुनं बांधकाम यार, बघूनच कळतंय. म्हणजे मी पहिल्यांदा अशा वाड्यात आली आहे. होय, हे माझी बेडरूम आहे इकडे. आणि इथेच मल्टिपल रूम आम्ही करतो. इथेच 1-2 रूम्स आहेत. अप्पांची पण रूम इकडेच असते. म्हणजे हा असा बेड लावला की माझी रूम, हे असा बेड लावला की अप्पांची रूम. मल्टी यूज आहे. आता आम्ही बघितलं प्रोमो मध्ये किचन ते इथून आत आहे. किचन ते आतमध्ये आतमधल्या साईड येऊ शकता. ही एक मॅजिक रूम आहे जी आम्ही वेगळीच लोकेशन दाखवतो. मॅजिक रूम आहे ही. हा मॅजिक रूम आहे. आणि आणि kitchen. हे kitchen. म्हणजे खरंच यार खूप जुना वाड्याचा फील आहे इथे. इथे आमचे सकाळी जे न्याहारीचे सगळे सीन होतात इकडे आणि एकत्र कुटुंब पद्धत काय असते ती मी एक्सपिरियन्स करतोय त्या निमित्तानं, की इतकी 10 जणांची फॅमिली एकत्र बसून नाश्ता करते सकाळी. भले नरू आजी मला शिव्या घालत असते तेव्हा, पण ते मी एन्जॉय करतोय त्या सगळ्या प्रोसेसमध्ये की अरे हे किती भारी आहे एकत्र कुटुंब पद्धत आणि सगळी माणसं एकत्र राहत आहेत हे. आणि इकडे हे आमचं असंच गोडाऊन टाईप आहे. पाठीमागे गोठा वगैरे असं काही काही आहे इकडे. तुलाच प्रश्न पडतात का रे कधी कधी स्क्रिप्ट वाचताना की रे हा असा का आहे किंवा काय आहे नेमकी हे कॅरेक्टर, काय याच्या डोक्यात चाललंय? आता नाही होत. मला सुरुवातीला व्हायचं तसं, कारण आत्ता मला त्याचं सगळं कळालंय. जो कोणी देवी सिंग आहे त्याचं मला खास खळगे कळालेत. खरं तर तो कसा असू शकतो याची एक ढोबळ मी प्रतिमा जी बांधली आहे ती आता इतकी पक्की झाली आहे. त्यामुळे मला माहिती आहे कुठला बॉल मारल्यानंतर काय, कुठला 2 रन होणार आहे. 2 वर्षाचा गॅप डझंट मॅटर. एक्झॅक्टली डझंट मॅटर. फक्त एक आहे की नवीन काहीतरी दिसलं पाहिजे, तर त्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे. आणि यावेळी होप सो, फिंगर क्रॉस्ड, खूप काहीतरी कमाल लिहिलं आहे. विशाल कदम आणि स्वप्नील गांगुर्डे 2 लेखकांनी आमच्या कमाल, दोघं काहीच्या काही कमाल त्यांनी ताकदीचं रंगवून ठेवलंय सगळं. अगदी. पण आहे ना या आधी सुद्धा तू साताऱ्यामध्ये शूट केलंस आणि मी तुला मगाशी विचारलं की सूट झालाय का सातारा, कारण मी आत्ता तर पाऊस सुरू झालाय, इतकं ब्युटिफुल दिसतंय. मी या आधी आले तेव्हाही पावसाळा होता, गेल्याच वर्षी आलेले,
इतकं छान दिसत होतं. तू या आधीची मालिका 2 सीझन इथे केलेत किंवा तू लागी झालीची सारखी मालिका इथे केली. असं साताऱ्याशी किती घट्ट नातं झालंय. मी गमतीनं असं सगळ्यांना म्हणतो की लोकांची करिअर मुंबईत जाऊन होतात. माझं साताऱ्यामध्ये होऊन झालं आहे, कारण मी इकडे जवळपास 2016-17 पासून इकडेच आहे. तर मला हे आवडतं प्रकरण खूप. निसर्ग आहे, मला निसर्ग जाम आवडतो. झाडी झुडपं तुम्हाला दिसत आहेत, मोकळा श्वास घेता येतोय, ट्रॅफिकची रुकरुक नाही आहे. कॉल टाईमला मी 15-20 मिनिटामध्ये पोचतो इकडे. ट्रॅफिक नाही, काही नाही, काही दमछाक नाही आणि खूप तब्येतीत शांतपणे शूट होतं इकडे. तर हे खूप भारी वाटतं आणि फॅमिलियर वाटतं इकडे सगळं. असं नाही की मुंबईला वगैरे किंवा नाशकाला शूटला मजा येत नाही, तिकडेही येते, पण इकडे जरा मोकळं मोकळं आणि निसर्ग बघायला मिळतो, शांत सगळं. ट्रॅफिक नाहीये. ट्रॅफिक सगळ्यात महत्त्वाचं, ट्रॅफिक नाही आहे. एक्झॅक्टली. पण आता ना तुझ्याशी गप्पा मारल्यानंतर, माधव सर आणि सरू आजीशी गप्पा मारल्यानंतर मला स्वतःला एवढी एक्साइटमेंट आहे या मालिकेची की हा गोपाळ आहे तरी कोण, हे हिम्मतराव आता कुठून आले. कारण सेकंड तो एंड आम्ही बघितला आणि त्यानंतर असं होतं की आता संपलं, आता काय पुढे झालं. बट मधला अध्याय काहीतरी नेक्स्ट लेवल असणार आहे. सो काय काय सांगशील प्रेक्षकांना? नेमकं 2 तारखेपासून तुम्ही येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला, काय सांग? गंमत आहे. गोपाळ काय आहे, हिम्मतराव काय आहेत, ही फॅमिली काय आहे आणि हा अचानकच हे वेगळं युनिवर्स कसं काय तयार झालं आणि हा त्या युनिवर्समध्ये कसं काय जाऊन बसला आहे. तर या सगळ्यांची उत्तर तुम्हाला 2 तारखेपासूनच मिळतील. खरं तर ते खूप भारी कोड आहे. पहिल्या एपिसोडलाच सोडवलेलं आहे, उगाच त्याच्यात ताणून नाही ठेवलं आहे. पहिल्या एपिसोडलाच तुम्हाला कळेल की अरे हा गोपाळ आहे, ओके हे असं आहे, हे असं आहे, हो हा सेटअप आहे गोष्टीचा, हे पहिल्या एपिसोडला कळेल. मग मी तिकडे वाराणसीमध्ये शूट केलं याचं. तर वाराणसीला खूप इंटरेस्टिंग, माझीच खूप आधीपासून इच्छा होती कधीतरी मला वाराणसीला जायचं होतं, कारण त्या घाटांवरचं सौंदर्य मी खूप ऐकलं होतं, बघितलं होतं कुठे कुठे, पण मला स्वतः याची डोळा मला बघायचं होतं. तर काहीतरी 84 घाट आहेत तिथे सगळे आणि आम्ही 5 ते 6 दिवस आधी तिकडे गेलो होतो. टोटल 5 कट टू कट स्केड्यूल असल्यामुळे फार काही मजा करता नाही आली, पण तिथे जे काही मला बघायला मिळालं आहे, जे एक्सपिरियन्स केलं आहे, मी शब्दात नाही सांगू शकत. आणि मी शूट नंतर कधीतरी पुन्हा एकदा तिकडे जाईन शांतपणे. म्हणजे तिकडे जगण्याचा सार त्या गंगा घाटावरती कळतो. इथपर्यंत सगळं झालं आहे की तिकडे कोणाची तरी मुंज चालू आहे, कोणाचा तरी देह जळतो आहे, तिथेच ते हे चालू आहे, सगळं तिकडेच आहे. कोणीतरी पाप पुण्याचा हिशोब तिकडे गंगेमध्ये डुबवतं आहे. हे सगळं एका ठिकाणी चाललं आहे. काही मुक्तिधाम म्हणून तिकडे काहीतरी आहे. तिकडे म्हातारी माणसं, डॉक्टरांनी सांगितली आता काय होणार नाही आहे तुमचं, तुम्ही नातेवाईकांना बोलवा. तर मोक्ष मिळण्यासाठी ते तिकडे जातात त्या आश्रमामध्ये आणि तिकडेच ते मृत्युमुखी होतात आणि बॉडी घेते. म्हणजे हे किती डेंजर आहे की त्या माणसाला माहिती आहे माझं मरण आहे आणि तो तिथे आहे. तर हे खूप, आता मी वेगळाच विषय छेडला आता खरं तर, पण हे डेंजर मला ऐकूनच मला असं झालं की अरे हे किती, कसं वाटत, त्याच्या फॅमिलीला कसं वाटत, त्या माणसाला कसं वाटत असेल. ते वाराणसीची खूप गंमत आहे. तिकडे मी फिरलो खूप. मला पहिलवान लस्सी म्हणून एक आयटम आहे त्यांच्याकडचं, आत्ता बोलताना माझ्या जिभेवर चव रेंगाळते त्याची. ती मी दुपार जेवत नसे तिकडे, लस्सीच पीत. मी खूप लोकेशन्स फिरलो तिकडे, गँग्स ऑफ वसईपूर वगैरे वगैरे सगळे. तर कमाल आहे. 80 घाटवरती मी गंगा आरती केली आहे. स्पॉइलर दिला. आम्ही बघणार आहोत का मालिकेमध्ये? होय होय, हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे तिकडे. गंगा आरती आहे, खूप तामझामवाले आहे. घाटांवर शूट केलेलं आहे आपण. गंगेमध्ये मी आंघोळ केलेली आहे. पहिल्या सीनचं ओपनिंग आहे असं, ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की तशी पापं जी केली आहेत त्याने, त्याचं प्रायश्चित्त करायला तो तिकडे चाललाय की काय वगैरे. मग सुधारलाय का हा की नाही सुधारलाय, मग काय आहे. मग 2 जूनपासून तुम्हाला कळेल ते सगळं. येस, आणि खरंच उत्सुकता आहे किरण. थँक्यू सो मच. पण तू वेळ दिलास, इतक्या छान गप्पा मारल्या आणि खूप जेन्युइन फील आहे या वाड्यामध्ये. आणि ते एखाद्या ना वास्तूमध्ये तो थ्रिल असतो, ती त्याच्यात गेल्यावरच कळतं की बाबा काहीतरी गडबड आहे. आणि तसं मला इथे आतमध्ये आल्यावर जाणवलं. हे कम्प्लिटली ना आमच्या आर्ट डिरेक्टरची खासियत आहे, मी असं म्हणतो. कारण वाडा हे कॅरेक्टरच आहे, ते गूढ वाटलं पाहिजे. त्याचं कलर स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर तसंच आहे एकदम जुनाट. एक्झॅक्टली. तर त्याचं ते स्ट्रक्चर वाईज त्यांनी तसं डिझाईन केलंय. सो ते तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि याच्यामध्ये काय काय घडणार आहे ते तुम्हाला कळेल लवकरच. पण काही सिक्रेट खोल्या वगैरे आहेत का, लपवा छप्पी? नाही आता तरी नाहीये, पण होऊ शकतं भविष्यामध्ये या साईडला काहीतरी होऊ शकतं ना. येस, पण वन्स अगेन थँक्यू आणि खूप शुभेच्छा. शूट झालाय जो काही तो मर्डर, तू वडापाव खाणार, तो इथे शूट झालाय, या खोलीमध्ये झालाय.
मला बघूनच भीती वाटते खोलीकडे. डार्क पण रूम आहे मस्त तो. यार, खरंच. आणि खूप मेहनत आहे आर्ट डिपार्टमेंटची, ती दिसतेय हे सगळं इथे बघितल्यानंतर. शुभेच्छा 2 तारखेसाठी तुला, आणि पुन्हा येईन गप्पा मारायला. ऑल द व्हेरी बेस्ट. अरे थँक्यू सो मच आणि थँक्यू. लवकरच भेटूयात. आणि 2 जूनपासून आमची सिरियल बघायला विसरू नका, देव माणूस. मधला अध्याय. देव माणूस मधला अध्याय. थँक्यू. थँक्यू.